नमस्कार, मी श्रुती. कोकणीत ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. रसरशीत आणि चटकदार अशी मटकीची उसळ आज आपण करणार आहोत. मोड आलेल्या या मटकीमध्ये थोडासा हरभरा आणि मटारचे दाणे दिसत आहेत, पण ते अगदी नावाला, कारण विकतच्या कडधान्यात काही ना काहीतरी मिक्स असतंच. चला तर मग पाहूयात, मोडाच्या मटकीची रसरशीत उसळ करायची असेल तर त्यासाठी काय साहित्य घ्यावं लागेल ते. मोड आलेली मटकी अर्धा किलो, रिफाईंड तेल, शेंगदाणा आणि चिंचेचा कोळ प्रत्येकी 2 टेबलस्पून, टोमॅटो, बटाटा आणि हिरवी मिरची प्रत्येकी 1, लसूण पाकळ्या 6 ते 7, खोबरं 1 छोटा तुकडा, मोहरी 1 टीस्पून, हळद आणि हिंग प्रत्येकी 1 पिंच, तांबडं तिखट व गरम मसाला प्रत्येकी 1 टेबलस्पून, धण्या जिऱ्याची पूड अर्धा टेबलस्पून, बारीक चिरलेला कांदा पाव कप, 1 टेबलस्पून कोथिंबीर आणि बारीक मीठ चवीनुसार. मटकीची उसळ करताना इथे आपण एक सिक्रेट गोष्ट घालणार आहोत, जी मी तुम्हाला त्यावेळेसच सांगेल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही मटकी आता आपण धुवून घेणार आहोत. स्वच्छ पाण्याने छान व्यवस्थित धुवायची, कारण जेव्हा बाजारातून येते ना कोणतीही भाजी, तेव्हा त्याला अनेक जणांचे हात लागलेले असतात. म्हणून कोणतीही गोष्ट धुवून घेतली की आपल्याला स्वच्छ आणि हायजीन पदार्थ मिळतात. ही स्वच्छ धुतलेली मटकी आता आपण कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात, म्हणजे आपल्याला ती वाफायला कुकरमध्ये ठेवणं सोपं जाईल. मटकीमध्ये शिजवतानाच आपल्याला घालायचे 2 टेबलस्पून शेंगदाणे, 1 मध्यम साईजचा बटाटा इथे आपण सालं काढून आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याचे आता आपण मीडियम साईजचे काप करायचे आहेत आणि मग ते मटकीमध्ये घालायचे आहेत, म्हणजे बटाटे आणि दाणे मटकीबरोबरच उकडवले जातात. आता मटकी बुडेल एवढं पाणी आपण त्या मटकीमध्ये घालूयात आणि कुकरच्या 4 शिट्ट्या घेऊन ही मटकी सगळी उकडवून घेऊयात. गॅस चालू केलेला आहे आणि आता आपण 4 शिट्ट्या याच्या घेणार आहोत. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत इथे आपण 1 हिरवी मिरची, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि एका छोट्या खोबऱ्याचे तुकड्याचे काप घेऊन मिक्सरमध्ये त्याची जाडसर पेस्ट किंवा वाटण करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता असं जाडसर वाटण तयार झालेलं आहे. ते आता आपण छोट्या वाटीत काढून घेऊयात. 4 शिट्ट्यांमध्ये आपली मटकी व्यवस्थित शिजलेली आहे. मटकी शिजल्यावर त्यात जे पाणी राहिलं आहे तर त्याला स्टॉक असं म्हणतात. ह्या स्टॉकमध्ये मटकीतली सगळी जीवनसत्व उतरलेली असतात. त्यामुळे हा स्टॉक टाकून न देता तो आपण लागेल तसा उसळ करताना वापरणार आहोत. तो आता आपण एका भांड्यात काढून घेऊयात. पण भांड्यात काढून घेताना तो कसा काढायचा त्याची एक छान पद्धत मी तुम्हाला सांगते. स्टॉक भांड्यात काढताना कुकरच्या भांड्यावरती झाकण ठेवायचं. भांडं गरम असतं, त्यामुळे नॅपकिन घ्यायचा आणि त्याने दोन्ही बाजूने घट्ट धरायचं आणि कुकरचा डबा तिरपा करायचा. त्यामुळे सगळा स्टॉक भांड्यामध्ये गाळला जातो आणि मटकी मात्र वरती व्यवस्थित भांड्यात राहते. भांडं मात्र व्यवस्थित धरायचं, सटकता कामा नये. तुम्ही पाहू शकता किती स्टॉक निघाला आहे. एवढा लागत नाही खरं तर, पण जेवढा लागेल तेवढा उसळ सरसरीत करताना आपल्याला हा स्टॉक वापरायचा आणि हाच आपल्याला उपयोगी पडतो आणि उसळीतलं जीवनसत्वही टिकून राहतं. चला तर मग मटकीच्या उसळीची सगळी तयारी झालेली आहे. गॅसवर तापत ठेवलेल्या पॅनमध्ये आता आपण घालूयात 2 टेबलस्पून रिफाईंड तेल. तेल तापलं की त्याच्यामध्ये ॲड करायचे 1 टीस्पून मोहरी. टीस्पून आणि टेबलस्पूनमध्ये फरक आहे बरं का. मग अशा आपण जे खोबरं, मिरची आणि लसूणचं वाटण केलं होतं ते मोहरी पूर्ण तडतडल्यावर आपल्याला घालायचं आहे. ते आपलं झालं आहे 1.5 टेबलस्पून. या वाटणामुळे उसळीला एक वेगळा खमंगपणा येतो. वाटण छान परतून घेऊयात. त्याचा स्वाद तेलामध्ये उतरला पाहिजे. आता ॲड करायचा आहे पाव कप कांदा. हा बारीक चिरलेला कांदा आपल्याला हलका तांबूसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे.
कांदा, लसूण, खोबरं, मिरची यांचा मस्त खमंग वास आला पाहिजे. जेवढं जास्त परतो ना तेवढा कांदा आणि लसणामधला कच्चेपणा निघून जातो. तुम्ही पाहू शकता हलका तांबूसर रंग कांद्याला आलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात बारीक चिरलेला एक टोमॅटो. पुन्हा फ्राय करून घ्यायचं आहे. आपण काही याची ग्रेव्ही वगैरे तयार करणार नाही आहोत, पण थोडासा रस सुटून टोमॅटोचा रंग मात्र बदलायला हवा एवढाच आपला इथे उद्देश आहे. पहा, टोमॅटो छान परतला गेला आहे आणि त्याचा रंगही बदललेला आहे, म्हणजेच तो शिजलेला आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की आपण एक सिक्रेट गोष्ट घालून ही उसळ करणार आहोत. तर आता ही सिक्रेट गोष्ट आपल्याला इथं घालायची आहे आणि ती म्हणजे अर्धा टेबलस्पून कढीपत्त्याची पूड. बरेचदा आपण कढीपत्त्याची पानं फोडणीत घालतो आणि लहान मुलं ती काढून टाकतात, खात नाहीत. म्हणून कढीपत्ता वाळवून त्याची जर पूड करून बरणीमध्ये भरून ठेवली तर केव्हाही भाज्या, आमट्या, उसळी करताना ती वापरता येते. हा प्रयोग तुम्ही घरी नक्की करून बघा. कढीपत्ता फोडणीमध्ये लगेचच डिझॉल्व्ह होतो. आता आपण त्यामध्ये घालूयात 1 पिंच हिंग आणि 1 पिंच हळद. आता पुढे जे मसाले आपण घालणार आहोत तर ते 2 सेशनमध्ये अर्धे घालणार आहोत. आता हे हळद आणि हिंग आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊयात. आता मसाले म्हणजे त्याच्यामध्ये घालूयात अर्धा टेबलस्पून तांबडं तिखट, अर्धा टेबलस्पून गरम मसाला आणि अर्धा टेबलस्पून धणे जिऱ्याची पावडर. हे सगळे मसाले आता आपल्याला फोडणीमध्ये तळले गेले पाहिजेत. आपल्याला ते 2 सेशनमध्ये घालायचे आहेत. पुन्हा एकदा आपण त्या अर्धा चमचा नंतर घालणारच आहोत. आता सगळ्यात शेवटी 2 टेबलस्पून चिंचेचा कोळ आपल्याला इथे ॲड करायचा आहे आणि छान घोटून घ्यायचं आहे. लाजवाब रंग आलेला दिसतोय. तयार झालेल्या ग्रेव्ही मिश्रित फोडणीमध्ये घालूयात अगदी थोडंसं स्टॉकचं पाणी. कसलं चकचकीत दिसतंय ते पहा. आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण ह्याला 1 मिनिटभर चांगली दमदमवून वाफ देऊयात. म्हणजे आतले मसाले, टोमॅटो, कांदा, लसूण सगळं कसं छान व्यवस्थित मिळून येईल आणि व्यवस्थित शिजेल सुद्धा. 1 मिनिट झालेलं आहे. आता आपण पाहूयात अतिशय सुंदर आपल्या मटकीला, वरच्या ग्रेव्हीला वाफ आलेली आहे, पाणी सुटलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये उकडवलेली मोडाची मटकी घालूयात. मटकीमध्येच आपण दाणे आणि बटाटा उकडवून घेतलेला होता, त्यामुळे तो छान उकडला गेलेला आहे. त्याला सेपरेट वाफ द्यायची आता पुन्हा काही गरज नाही. घातलेली मटकी फोडणीमध्ये एकजीव करून घ्यायची आहे. छान खालीवर हलवायची म्हणजे सगळी फोडणी मटकीला लागली पाहिजे. तसंच कांदा, लसूण, मिरची या सगळ्याचा जो खमंग वास आहे तो सुद्धा मटकीला लागला पाहिजे. मी मगाशीच सांगितलं होतं की 2 सेशनमध्ये आपल्याला सगळे मसाले घालायचे आहेत. पहिल्यांदा घालून झालेले आहेत. आता पुन्हा आपण घालूयात अर्धा टेबलस्पून धण्या जिऱ्याची पूड, अर्धा टेबलस्पून तांबडं तिखट आणि अर्धा टेबलस्पून गरम मसाला. रंग आणि स्वाद दोन्ही गोष्टी आपल्याला अचीव करायच्यात, म्हणून हे मसाले आपण 2 भागामध्ये घातलेले आहेत. छान हे सगळे मसाले पुन्हा आपण एकजीव करून घेऊयात. उसळ आपल्याला छान रसरशीत करायची आहे, त्यामुळे थोडासा स्टॉक टाकून आपण एक रटारटा उकळी काढूयात. उसळीवर झाकण ठेवलं आणि 5 मिनटं वाफ येऊ दिली की छान ती रटारटा शिजलेली तुम्हाला दिसेल. उकळी आली की मगच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून बघूयात. अतिशय सुंदर तुम्ही पाहू शकता उकळी व्यवस्थित आलेली आहे. मटकी छान शिजलेली आहे. आपल्याला हवी तशी अगदी रसरशीत झालेली आहे. आता सगळ्यात शेवटी त्यात घालूयात 1 टेबलस्पून बारीक मीठ. तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. कोणताही पदार्थ करताना मीठ सगळ्यात शेवटी टाकलं की मिठातलं क्षाराचं प्रमाण तसंच राहतं. आता वरून कोथिंबीर घालायची आणि पुन्हा छान हलवायचं.
तुमची जर यापेक्षा इतर वेगळी कुठली पद्धत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. आपण ती पण करायचा प्रयत्न करू. अशा प्रकारे आपली चमचमीत, रसरशीत, चटकदार मोडाच्या मटकीची उसळ तयार आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.